नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपली आजची कथा हृदय हेलावून टाकणारी आहे. बाबा भिंतीला धरून हात लावून चालत राहायचे. ते जसे जसे भिंतीला हात लावत त्या ठिकाणी भिंतीचा रंग पुसट होत राही आणि मळकट होत राही. हे पाहून बायकोच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत असताना मी बघत होतो. त्या दिवशी बाबांचं डोकं दुखत होतं की काय कोण जाणे. त्यांनी आपल्या डोक्याला तेल लावलं होतं आणि त्याच हाताने भिंतीला धरून चालत राहिल्याने त्यांच्या हातांचे ठसे भिंतीवर उमटले असावेत. आणि ते पाहून माझी बायको माझ्यावर जाम भडकली. मला पण काय झालं होतं कोणास ठाऊक. मी तडक बाबांच्या रूममध्ये जाऊन म्हणालो, बाबा, तुम्ही भिंतीला हात न लावता चालण्याचा प्रयत्नच करणार नाही आहात का? माझा आवाज पण जरा उंचच झाल्यासारखं मला वाटलं. 80 वर्षांचे माझे बाबा माझ्याकडे पाहत राहिले. एखाद्या लहान मुलाकडून चूक झाल्यावर जसा चेहरा त्याचा होतो तसा बाबांचा चेहरा झाला होता. त्यांनी आपली मान खाली घातली आणि गप्प बसले. छे, हे काय केलं मी? असं मी म्हणायला नको होतं त्यांना, असं मलाच वाटायला लागलं. माझे स्वाभिमानी बाबा तेव्हापासून मौन झाले आणि भिंतीला हात लावून चालणं त्यांनी सोडून दिलं. पुढे 2-4 दिवसांनी ते असेच चालत असताना तोल जाऊन पडले आणि अंथरुणच धरलं. पुढे 2 दिवसांनी त्यांनी आपली इहयात्रा संपवली. भिंतीवरच्या त्या हातांचे ठसे पाहून माझ्या छातीत मला काहीतरी अडकल्यासारखं वाटत राहिलं. दिवस वार पुढे उलटत राहिले. माझ्या बायकोला भिंती रंगवून घ्यायला हव्यात असं वाटू लागलं. रंगवणारे रंगारी आले सुद्धा घरी. आमच्या जितूला तर आपले आजोबा म्हणजे प्राणप्रिय. भिंती रंगवताना आजोबांच्या हातांच्या ठशांना सोडून रंगवण्याचा त्याने हट्टच धरला. शेवटी ते रंगकाम करणारे रंगारी म्हणाले, सर, तुम्ही काही काळजी करू नका. त्या ठशांच्या भोवतीने गोल करून छानपैकी आम्ही डिझाईन करून देतो तुम्हाला भिंतीवर. ते तुम्हालाही आवडेल खूप. शेवटी मुलाच्या हट्टापुढे आमचं काहीच चाललं नाही. पेंटरने ते ठसे व्यवस्थित तसेच ठेवून त्याच्या भोवतीने सुंदर डिझाईन करून दिलं. पेंटरची ही आयडिया सर्वांनाच खूप आवडली. घरी येणारे पाहुणे मित्रमंडळींना पण ते आवडलं. त्यांनी आमच्या या कल्पनेची खूप स्तुती केली. आणि पुढे जेव्हा जेव्हा भिंती रंगवण्याचं काम होत राहिलं तेव्हा तेव्हा त्या हातांच्या ठशांभोवती डिझाईन बनवलं जाऊ लागलं. सुरुवातीच्या वेळी मुलाच्या हट्टापायी जरी आम्ही हे करत राहिलो तरी आमचाही व्यामोह वाढतच गेला. दिवस, महिना, वर्ष पुढं सरकत राहिले. आमचा मुलगा जितू मोठा झाला. त्याचं आता लग्नही झालं. तसंही आता मी बाबांच्या स्थानावर येऊन पोहोचलो होतो. बाबांच्या एवढा नसलो तरी 70ला येऊन लागलो होतो. आता मलाही भिंतीला धरून चालावं असं होऊ लागलं होतं. पण त्याच वेळी मला आठवलं किती चिडून बोललो होतो मी माझ्या बाबांना. म्हणून चालताना आता मी भिंतींपासून थोडा अंतर ठेवूनच चालत राहिलो. त्या दिवशी रूममधून बाहेर पडत असताना थोडासा मला तोल गेल्यासारखा वाटलं. भानावर येऊन आधार घेण्यासाठी मी भिंतीकडे हात पसरणार तोच मी माझ्या मुलाच्या बाहूंमध्ये असल्याचं मला जाणवलं. तो म्हणाला, अहो बाबा, बाहेर येताना भिंतीला धरून यायचं ना चालत. आत्ता तुम्ही पडता पडता थोडक्यात वाचलात. मुलाचं हे वाक्य कानावर पडलं. मी जितूच्या मुखाकडे पाहतच राहिलो. त्याच्या चेहऱ्यावर खूप चिंता दिसत होती, पण द्वेष नव्हता. तिथेच जवळच्या भिंतीत बाबांचे हात मला दिसले.
माझ्या डोळ्यांसमोर मला माझ्या बाबांचं चित्र उभं राहिलेलं दिसलं. त्या दिवशी मी जर ओरडून बोललो नसतो तर माझे बाबा अजून जगले असते असं मला वाटू लागलं. माझ्या डोळ्यात आपोआपच पाणी साचू लागलं. तेवढ्यात तिथेच जवळ थांबलेली माझी 8 वर्षांची नात धावत धावत आली आणि म्हणाली, आजोबा आजोबा तुम्ही माझ्या खांद्यांवर हात ठेवून चला. असं म्हणत हसत हसत तिने माझे दोन्ही हात आपल्या खांद्यावर ठेवून चालू लागली. मला तिने हॉलमधल्या सोफ्यावर बसवलं. लगेच तिने आपलं ड्रॉइंग बुक आणलं आणि मला दाखवत म्हणाली, आजोबा आज माझ्या क्लासमध्ये ड्रॉइंग परीक्षा झाली. मला फर्स्ट प्राइज मिळालं. असं म्हणत ती आपलं ड्रॉइंग बुक मला दाखवू लागली. मी तिचं कौतुक करत म्हटलं, अरे वा, दाखव पाहू कोणतं ड्रॉइंग काढलं आहे ते. असं म्हटल्यानंतर ती ड्रॉइंगचं पेज उघडून मला दाखवू लागली. ते आमच्या घरच्या भिंतींवरचं बाबांच्या हातांचं चित्र होतं. ते तसंच ठेवून तिने भोवताने सुंदर नक्षी काढलेली होती. ती म्हणाली, माझ्या टीचरने विचारलं, हे काय काढलं आहेस तू? तेव्हा मी सांगितलं, हे माझ्या बाबांच्या म्हणजेच माझ्या आजोबांच्या हाताचं चित्र आहे. आमच्या घराच्या भिंतीवर हे चित्र कायमचं कोरून ठेवलंय आम्ही. टीचर म्हणाल्या, मुलं लहान असताना असं भिंतीवर चित्र काढत असतात. भिंतभर रेघोटे हातापायांचं चित्र काढत राहतात. मुलांच्या आई-वडिलांना त्यांचं कौतुक वाटतं. त्यामुळे मुलांवर त्यांचं प्रेमही वाढत राहतं. टीचर आणखी म्हणाल्या, आपण पण आपल्या वयस्कर आई-वडिलांवर, आजी-आजोबांवर असंच प्रेम करत राहायला पाहिजे. त्या मला म्हणाल्या, व्हेरी गुड श्रिया. असं म्हणून त्यांनी माझं कौतुक देखील केलं. असं श्रिया म्हणजे आमची नात गोड गोड बोलत राहिली. तेव्हा मला माझ्या नातीपुढे मी किती लहान आहे असं वाटू लागलं. मी माझ्या रूममध्ये आलो, दरवाजा बंद केला आणि बाबांच्या फोटोपुढे येऊन मला क्षमा करा बाबा, मला क्षमा करा बाबा असं म्हणत मन हलकं होईपर्यंत रडत होतो आणि वरचेवर असंच रडून बाबांची क्षमा मागत राहिलो मी. मित्रमैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला ही हृदयस्पर्शी कथा? कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.